विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये जो रोडाली हा कविता संग्रह तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे, तर त्या रोडाली या कविता संग्रहाची प्रस्तावना बघत असताना आपण वहारू सोनवणे यांचा जो अत्यंत संक्षिप्त जो परिचय होता तो, त्या व्यतिरिक्त त्या कविता संग्रहाची प्रस्तावना जी डॉक्टर संजय लोहकरे यांनी दिलेली आहे, त्या एकंदरीत रोडाली या काव्यसंग्रहामागील प्रकाशकाची जी भूमिका आहे, त्या प्रकाशकांची भूमिका आणि एकंदरीत वहारू सोनवणे यांची जो त्यांचा गोधड नावाचा कविता संग्रह आहे, त्या गोधड नावाच्या कविता संग्रहातील म्हणजे त्या संग्रहातील कविता किती आशयघन आहे आणि ती कविता किती उंचीच्या कविता आहे गोधडमधल्या, याची काही एक दोन उदाहरणं आपण बघितलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एकंदरीत मागचा प्रास्ताविक प्रभाग बघितल्यानंतर हे सुद्धा म्हटलं होतं की रोडाली या कविता संग्रहातील कविता समजून घेत असताना आपण त्याची विभागणी केलेली होती आणि त्या विभागणीमध्ये आपण सामाजिक कविता या ठिकाणी बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो की रोडाली या कविता संग्रहातील सामाजिक जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता तुमच्या शब्दात स्पष्ट करा वगैरे, तर अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकेल. किंवा सामाजिक जाणीवा आणि निसर्ग जाणीवा त्या कविता संग्रहातील तुमच्या शब्दात स्पष्ट करा, असाही तो प्रश्न असू शकतो. तर या ठिकाणी आपण रोडाली या कविता संग्रहाचा विचार करत असताना, त्यातील सामाजिक जाणीवांचा विचार करत असताना, एकूणच रोडाली या कविता संग्रहामध्ये सामाजिक कविता कशा आलेल्या आहे याचा विचार करत असताना आपल्याला थोडक्यात पार्श्वभूमी म्हणून हा भाग बघणं अत्यंत गरजेचं आहे की भारतीय समाज जीवन ज्या वर्णव्यवस्थेने विभाजित केलेलं आहे, तर ती म्हणजे मनुवादी व्यवस्थाच इतकी विषमताधारक होती की त्या मनोवृत्तीतून, मनुवादी दृष्टिकोनातूनच या ठिकाणी वर्णव्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसून येणारी आहे. तर वरचे जे 3 वर्ण आहे, त्यात म्हणजे जर आपण बघितले की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णाव्यतिरिक्त जो शेवटचा वर्ण आहे, जो शूद्र वर्ण आहे, की ज्या शूद्र वर्णाला यावरच्या तिन्ही वर्णातल्या लोकांची सेवा करणं, त्यांची चाकरी करणं एवढाच त्यांना अधिकार होता, धर्मव्यवस्थेने, वर्णव्यवस्थेने आखून दिलेला. त्या व्यतिरिक्त त्याला दुसरं असं कुठलंच त्याला स्वातंत्र्य नव्हतं किंवा कुठलंच त्याला हक्क नव्हते, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. मग तुमची या सेवा चाकरीतून, गुलामीतून सुटका कधी होईल? या वरचे जे वर्ण आहे, तिन्ही वर्ण यांची सेवा चाकरी करायची तुम्ही, मग त्यांच्या सेवा चाकरीतून तुमची मुक्तता कधी होईल? तर तुम्ही जर चांगले कर्म केले यावेळेस, म्हणजे यांची चांगली सेवा केली, तर होऊ शकते पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला एका चांगल्या योनीमध्ये जन्म तुमचा होऊ शकेल किंवा एखाद्या चांगल्या वर्णामध्ये तुमचा जन्म होऊ शकेल. पण तो मिळवण्यासाठी तुम्हाला या जन्मामध्ये मात्र या 3 वर्णाची सेवा करणं गरजेचं आहे. हे जे काही कुडा कचरा वर्णव्यवस्थेच्या नावाखाली, धर्मव्यवस्थेच्या नावाखाली जो निर्माण करण्यात आलेला होता, त्याच्यामुळे समाजामध्ये एक विभाजन निर्माण झालेलं होतं, समाजामध्ये एक फूट निर्माण झालेली होती. आणि सामाजिक कविता आपण समजून घेत असताना रोडाली या कविता संग्रहातल्या ही व्यवस्था आधी आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की हा जो शेवटचा शूद्रवर्ण आहे, मग त्या शूद्रवर्णामध्ये म्हणजे आजचा जर आपण विचार केला तर सगळ्या मागासवर्गीय जाती येणार आहे, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती येणार आहे, अनुसूचित जमाती येणार आहे, भटक्या विमुक्तांच्या जाती जमाती येणार आहे. हे सगळं त्या शूद्रवर्णातले लोक आहे, शूद्रवर्णातले लोक आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणतेच सांगत नाही आहे. आजच्या भाषेमधलं फक्त मी सांगत आहे. आजच्या भाषेमध्ये हे सगळे जात प्रवर्ग त्या शूद्रवर्णामध्ये एकेकाळाच्या मुडणारे आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून या म्हणजे जर आपण थोडाफार विचार केला की इतर मागासवर्ग हा जो OBC कॅटेगरी जी आहे,
तर यांना थोडंसं वगळता, यांना थोडं बऱ्यापैकी वगळता बाकीचे जे जाती जमाती आहे यांना तर विकासाच्या प्रवाहाबाहेर फेकलेलेच आपल्याला दिसून येणारे आहे. यांचा फक्त काय म्हणू आपण त्यांना, की त्यांचा विकास झालेला नाही. विकासाचे गांजर त्यांना दाखवण्यात आलेले आहे, पण त्यांचा विकास फारसा झालेला आपल्याला दिसत नाही. उलट शासन चालवण्याची सत्तासूत्रे, धर्मव्यवस्था चालवण्याची सत्तासूत्रे आपल्याच हाती असली पाहिजे आणि लोकांचा फक्त वापर करून घेता आला पाहिजे. ही जी काही शोषक वृत्ती आहे ती शोषक वृत्ती या ठिकाणी राजकीय व्यवस्थेचा विचार करत असताना, सामाजिक व्यवस्थेचा विचार करत असताना, धार्मिक व्यवस्थेचा विचार करत असताना आपल्याला फार म्हणजे लक्षात घ्यावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की हे जे काही बाकीचे वर्ग आहे, SC असेल, ST असेल किंवा मग VJNT हा वर्ग असेल, तर इथल्या जो काही स्वार्थप्रेरित वर्ग होता, तर या स्वार्थप्रेरित समाज घटकाने त्यांना सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक या अधिकारापासून या सगळ्या जाती जमातींना दूर ठेवलेले आपल्याला दिसून येणारे आहे. आदिवासींना जरी म्हणजे अस्पृश्यांसारखी वागणूक, हीन वागणूक जरी मिळाली नसली तरीही वर्णव्यवस्थेमध्ये त्यांना फार सन्मानाचं स्थान होतं असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. आपण मागील काही भागामध्ये बघितलेलं आहे की धर्मग्रंथामध्ये सुद्धा आदिवासींचा उल्लेख किती अवमानास्पद झालेला आहे. त्यांचा उल्लेख किती हीन पातळीवर त्यांचा उल्लेख झालेला आहे हे आपण मागील भागामध्ये जे विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर उद्धव थोरवे नावाचे जे म्हणजे डॉक्टर उद्धव थोरवे असं म्हणतात की आदिवासी जमाती वन्य पशूंचे जीवन जगताना दिसतील. त्यांना देश, राष्ट्र, राज्य, संविधान आणि लोकशाहीचा साधा अर्थही कळू शकत नाही. नागरी समाजापासून दूर असलेल्या जमाती नागरी समाजाच्याच शोषणाला बळी पडल्या आहेत. जमीनदार, भांडवलदार आणि सावकारांचा क्रूर छळ सहन करत या जमाती वन्य जीवन जगताना दिसतील. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता, रोगराई आणि शोषणाच्या दृष्टचक्रात भरडल्या जाणाऱ्या या जमाती आहे. तर ही त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे आदिवासी समाजाचं एकंदरीत जे काही शोषण आहे, त्यांचं सामाजिक शोषण आहे, त्यांच्या सामाजिक शोषणाची व्यवस्थेकडून जी सुनियोजित अशी व्यूहरचना आहे त्याच्यावर भाष्य करताना आपल्याला डॉक्टर उद्धव थोरवे या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यांचं हे मत आपण विचारात घ्यावं असंच आहे. जेव्हा आपण रोडाली या कविता संग्रहातील सामाजिक जाणीवेच्या कवितेचा विचार करत आहोत तेव्हा त्यांचे हे मत आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे, आपण विचारात घ्यावे अशाच पद्धतीचे ते मत आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर हा जो काही रोडाली नावाचा कविता संग्रह आहे वाहरूदादांचा, तर या कविता संग्रहातील सामाजिक कवितांना एक समाज व्यवस्थेतील बदलत्या संदर्भाचे भान या रोडाली कविता संग्रहातील सामाजिक कवितांना आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आदिवासींचा जो काही धर्म आहे आणि धर्मांतरण आहे हा आजचा म्हणजे हा काही आजचाच विषय नाही आहे. हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आदिवासींचं म्हणजे आदिवासींचं जे काही धर्मांतरण होतं, आदिवासींचं जे काही धर्मांतर होतं, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा काही विषय बाबा आत्ताच आलेला विषय आहे, म्हणजे रोडालीच्या माध्यमातूनच त्या विषयाचं कुठेतरी कवितेची चर्चा करतो, कवितेच्या माध्यमातून असं काही म्हणण्याचं काही समजण्याचं काही कारण नाही आहे. तर आपण असं पाहतो की म्हणजे आपल्याला विचार करावा लागतो आजही, म्हणजे वेगवेगळ्या कवींच्या कवितेतून हा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसतो की आदिवासींचा धर्मांतराचा जो प्रश्न आहे तो आजही किती गंभीर रूपामध्ये आहे. की आदिवासी अज्ञानी आहे, अंधश्रद्धाळू आहे, तो निरक्षर आहे आणि म्हणून त्याच्या या सगळ्या अज्ञानाचा, अंधश्रद्धाचा फायदा घेत त्याच्या गळ्यामध्ये हवे तसे धर्माचे लॉकेट, त्याच्या गळ्यामध्ये हवे तसे धर्माचे क्रूस चढवण्याची मुभाच
चढवण्याची किंवा त्याच्या कपाळाला हवा तसा टीका लावण्याची, त्याला हव्या तशा हिंदू धर्मामध्ये त्याला धर्मांतरण करायला लावण्याची एक बळजबरी म्हणा किंवा एक जबरदस्ती म्हणा, तशा पद्धतीचा एक धाक दाखवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुद्धा या धर्मांतर जे काही आदिवासींचं होत आहे, वनवासीकरणाच्या नावाखाली जे काही आदिवासींचं धर्मांतर करण्याचे फार मोठे घातपाताचे प्रसंग निर्माण होत आहे, त्याच्यावर भाष्य करणारी ही कविता आहे. तर आपण असं पाहतो की म्हणजे त्यांच्या अनेक कविता आहे या कविता संग्रहामध्ये देखील. त्यांच्या 1-2 कविता म्हणजे आदिवासींचं धर्मांतर जे होत आहे त्याच्यावर भाष्य करणारे आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आदिवासी जरी आपला धर्म निसर्ग सांगत असतील तरी आपण असं म्हणतो की म्हणजे त्यांनी जो धर्म मानतात तर त्यांच्या संस्कृतीतलाच एक भाग म्हणजे हा म्हणजे आदिवासी जो धर्म मानतात तो निसर्गाला आपला धर्म मानतात हा भाग आहेच. परंतु आदिवासी ज्या संस्कृतीला आपला धर्म मानतात तर त्या संस्कृतीमध्ये त्यांची देवक परंपरा आहे, त्यांच्या विविध प्रथा परंपरा आहे किंवा निसर्ग प्रतिमांना पूजण्याची त्यांची जी पद्धत आहे हा भाग देखील त्यांच्या सांस्कृतिकतेला जे महत्त्व देतात त्यांनी धर्माच्या दृष्टिकोनातून, त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आता बघा, काळाच्या प्रवाहामध्ये आपण असं पाहतो की ही त्यांची धर्म नावाची संकल्पना आहे ती काळाच्या प्रवाहामध्ये किती टिकणार हे आपल्याला सांगता येत नाही आहे. कारण आपण असं पाहतो की आदिवासी ज्या जंगलामध्ये राहत होते किंवा जंगलालगत ज्या वाड्यापोड्यामध्ये वस्ती करून राहत होते तर तिथून त्यांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आपल्याला दिसून येत आहे. आदिवासी जे सांगत होते की बाबा त्यांच्या हक्काचं जे काही जल, जमीन आणि जंगल आहे, हे जे काही साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीवर त्यांनी स्वतःचाच अधिकार दाखवला असं नाही म्हणता येत आपल्याला. उलट ही साधनसंपत्ती सगळ्या मानव जातीची साधनसंपत्ती आहे हा समजण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहेच. परंतु आज ते त्यांच्यापासून हिसकावून घेण्याचे षडयंत्र, जंगल, जमीन आणि जल हे त्यांच्यापासून हिसकावून घेण्याचे षडयंत्रसुद्धा सुरू होत आहे. आणि म्हणून धर्म आदिवासींचा कोणता असायला पाहिजे हा विचार देखील आदिवासी विचारवंतांनाच करायचा आहे, आदिवासी साहित्यिकांनाच करायचा आहे. आणि बदलत्या काळप्रवाहामध्ये त्यांचा धर्म जर हा असेल तर तो टिकू शकेल का बदलत्या कालप्रवाहामध्ये, याचा विचार देखील आदिवासी विचारवंतांनाच करायचा आहे. या ठिकाणी फक्त आपण त्याविषयीचं एक सूचन म्हणून हा भाग आपल्याला या ठिकाणी विवेचनामध्ये घेणं गरजेचं वाटते. आणि म्हणून आपण असं पाहतो की येणाऱ्या काळामध्ये हा त्यांचा धर्म टिकून राहील का याविषयी निश्चितच शंका वाटणारी आहे. आदिवासी जमात आजही अज्ञानी आहे, निरक्षर आहे, अंधश्रद्धाळू आहे. आजही त्यांच्या म्हणजे साक्षरतेचं प्रमाण काही फार समाधानकारक आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येत नाही. आणि म्हणून म्हणजे त्यांच्या अज्ञान, निरक्षरतेचा, त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा इथले जे काही त्यांच्यावर जोर जबरदस्ती लादून त्यांचं धर्मांतर करणारे जी व्यवस्था आहे तर त्या व्यवस्थेला रसद पुरवण्याचं काम म्हणजे त्यांची अज्ञानता आहे, त्यांची निरक्षरता आहे किंवा त्यांचं एक प्रकारचं त्यांची शोषिकता आहे, मुकशोषिकता आहे. हे सुद्धा आपल्याला त्या दृष्टिकोनातून विचारात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला हे सुद्धा विचारात घ्यावं लागते की संविधानाचे जे काही मौलिक अधिकार आहे ते खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे का. म्हणजे आपण असं बघतो की संविधानाने आज आदिवासींना काही घटनादत्त अधिकार दिले, काही आरक्षणाचे अधिकार दिले की त्यांनी आपला विकास करावा. समाजातले जे काही विकास पावलेले घटक आहे त्यांच्या बरोबरीनं जर यायचं असेल तर इथल्या शोषित घटकांना आरक्षण देणं गरजेचं असतं. आणि म्हणून तशा पद्धतीचं त्यांना मिळालेलं आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण असं पाहतो की जे काही संविधानिक त्यांचे हक्क आहे, न्याय, अधिकार आहे हे आता म्हणजे कुठे त्यांना कळून राहिलेले आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. जे काही संविधानातलं एक मत एक मूल्य
हे जे काही अत्यंत महत्त्वाचं समीकरण आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जाणं अतिशय गरजेचं आहे. असे अनेक संदर्भ आहे की त्यांनी विचारात घेणं गरजेचे आहे, हे सुद्धा या ठिकाणी नमूद करावंसं वाटते. बघा, धर्माची लढाई ही कविता आणि हिंदू भिल ही भिलोरी भाषेतील कविता या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची कविता आहे. धर्माची लढाई या कवितेमध्ये म्हणजे आदिवासींना जे ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू म्हणजे इथे बनवू पाहण्याचे जे षडयंत्र सुरू होत आहे, तर या सगळ्या षडयंत्रावर भाष्य करणारी कविता ही धर्माची लढाई नावाची कविता आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. या कवितेमध्ये कवी असं म्हणतो की धर्म माणसं जोडतो, मग धर्मात भांडण का, रक्तपात का? जर धर्म हा माणूस जोडणारा असेल तर धर्मामध्ये भांडण का होत आहे, रक्तपात का होत आहे, असा प्रश्न कवीचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर खऱ्या अर्थाने इथले जे काही धार्मिक जे ग्रंथ आहे त्या ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला मिळू शकणारे आहे. परंतु मला असं वाटते की त्या दृष्टिकोनातून महात्मा फुलेंची धर्मचिकित्सा आणि महात्मा फुल्यांची धर्मग्रंथ चिकित्सा या ठिकाणी गरजेची नाही का? हा प्रश्न मला या ठिकाणी महत्त्वाचा म्हणजे आपण विचारात घ्यावा असं वाटते. या व्यतिरिक्त निरक्षर अज्ञानी असलेले आदिवासींचा फायदा ज्यांना जसा वाटेल त्यांनी तसा घ्यावा, तर अशा पद्धतीची एक भावना व्यक्त करणारे म्हणजे आदिवासी कुठेतरी आता शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत आहे. म्हणजे त्यांचा शैक्षणिक स्तर काही फार उंचावलेला नाही आहे आदिवासींचा, आणि ज्या मास्तर नावाच्या घटकावर त्याचा पूर्ण विश्वास आहे, तर त्या मास्तर नावाच्या घटकावर त्याने विश्वास ठेवावा आणि त्याच मास्तर नावाच्या घटकाने त्यांचे उल्लेख शाळेमध्ये नोंदवताना हिंदू भिल्ल असा नोंदवावा. याविषयीचं एक दुःख आदिवासी माणसाला वाटणं, एका आदिवासी भिल्ल माणसाला वाटणं स्वाभाविक आहे. त्यांची हिंदू भिल नावाची जी भिलोरी भाषेतली कविता आहे, तर त्या कवितेमध्ये बघा ते काय म्हणतात. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की मास्तर सट्टी मायना टाक तुनीच हातमा, जन्मना दाखला तुनीच हातमा, दाखला बनाडता मास्तर पोऱ्याला तू हिंदू बनाडी टाकलं. काय म्हटलेलं आहे त्यांनी? मास्तर सट्टी मायना टाक तुनीच हातमा. मास्तर सट्टी मायचं जी काही लेखणी आहे ना, जी टाक आहे ना, लेखणी आहे ना, ती तुमच्याच हातामध्ये आहे. जन्माचा दाखला देखील तुमच्याच हातामध्ये आहे. आणि दाखला बनवता मास्तर पोराला तुम्ही हिंदू बनवून टाकलेला आहे, हिंदू भिल्ल बनवून टाकलेला आहे. तर हे काही बरोबर केलं नाही मास्तर. अशा पद्धतीचं एक खंत किंवा मास्तराप्रती आदिवासींना इतका विश्वास वाटावा आणि इथल्या धर्मांध मनोवृत्तीचा जो शिक्षक हा घटक आहे, त्याने धर्माच्या पलीकडे माणूस म्हणून कोणत्याही आदिवासीचा विचार न करता त्याला हिंदू भिल्ल म्हणून कसं ठरवता येईल, हेच नोंदवल्या जावं दाखल्या म्हणजे जातीच्या दाखल्यानुसार, याविषयीची खंत एक त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येणारी आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे तो, त्याने त्यांच्या कवितेच्या माध्यमातून चित्रित केलेला. त्यानंतर आपण असं बघतो की इथला जो प्रस्थापित म्हणजे इथल्या प्रस्थापित शोषक व्यवस्थेला व शोषित जाती जमातींना त्यांनी कुठलेच म्हणजे इथला जो प्रस्थापित वर्ग आहे, जो शोषक वर्ग म्हणतो आपण, या शोषक वर्गाला इथल्या ज्या शोषित जाती जमाती आहे, म्हणजे ज्यांचं शोषण करणं फार सहज आहे, असे काही समाज घटक आहे, अशा काही शोषित अशा जाती जमाती आहे, तर त्यांनी आमचं कुठलंही म्हणणं ऐकावं असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांना नकार ऐकण्याची इच्छाच नसते किंवा अजिबात सवय नसते, आणि म्हणून आम्ही काहीही सांगितलं, आम्ही काहीही बोललो तरी यांनी होकारच भरावा अशी त्यांची एक दंडेलशाही असते किंवा त्यांना असं एक वाटत असते असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून कालपर्यंत अनेक पिढ्यांनी ऐकलं त्यांचं इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचं,
इथल्या शोषक व्यवस्थेचा. परंतु आता त्यांच्यानंतरच्या पिढ्या ऐकेलच याविषयी त्यांनी थोडीशी तपासणी करून बघावी. आता ते शिक्षणाने, आता ते समाजभान त्यांना येत आहे, आता ते जागृत होत आहे. आणि म्हणून ज्यांच्या बापजाद्यांनी काल त्यांचं म्हणणं ऐकलं, त्यांच्या पिढ्या आज ऐकेलच या भ्रमात त्यांनी राहू नये. तर त्यांनीच थोडंसं सजग व्हावं. आणि म्हणून तेच नावाची कविता, जी वाहरू सोनवणे यांची कविता आहे, या कवितेमध्ये त्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते असं म्हणतात की आम्ही त्यांचं जर ऐकलं तर ते काय करतात, आमच्याशी छान गोड बोलतात, ते गोड गोड बोलतात आम्ही त्यांचं ऐकलं की. आणि आम्ही जर त्यांच्या विरोधात बोललो, आम्ही जर त्यांच्या विरोधात कसं वागलो तर ते काय करतात, तर ते अगदी आम्हाला रडवणारे सुद्धा आहे. त्यांचं ऐकलं तर ते गोड बोलतात, आमचे अश्रू पुसतात. आणि त्यांचं ऐकलं नाही ना तर आम्हाला रडवू सुद्धा शकतात. एवढं त्यांच्यामध्ये काय आहे, एवढं त्यांच्यामध्ये सत्तेचे सूत्र त्यांच्या हातामध्ये आहे, एवढं सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे, एवढी जाणीव त्यांच्यामध्ये आहे. आणि याची जाणीव आदिवासी समाजाला सुद्धा आहे. आणि म्हणून अशी ही जी काही बेगडी समाज मानसिकता आहे, या बेगडी समाज मानसिकतेला आदिवासी समाजापुरता ओळखून आहे. आणि म्हणून वाहरू सोनवणेंनी देखील रडू नका या कवितेमध्ये, रडू नका नावाच्या एका कवितेमध्ये ते असं म्हणतात की अरे रे बिचारे आदिवासी म्हणत, आदिवासींसाठी गळा काढणाऱ्यांनो आधी स्वतःचे अश्रू पुसा, अश्रूच्या महापुरात आदिवासी वाहून जातील. काय म्हटलेलं आहे त्यांनी, अरे रे बिचारे आदिवासी म्हणत. म्हणजे अरे रे म्हणून काहीतरी बाबा त्यांच्याविषयी दया नका दाखवू, खूप म्हणजे अशी काहीतरी बेगडी सहानुभूती नका दाखवू. अरे रे आदिवासी, काय त्यांचा छळ, काय त्यांचं शोषण, गरज नाही आहे आज. उगीच आमच्यासाठी तुमचे काहीतरी खोटे गळे भरून येऊ देऊ नका, किंवा तुम्हाला खोटी सहानुभूती वाटू देऊ नका. आधी तुम्ही काय करा, तर तुम्ही स्वतःचेच अश्रू पुसा आधी. त्या अश्रूच्या पुरामध्ये नाही तर आम्ही वाहत जाऊ. बघा, फार सुंदर एक आशय त्यांनी त्या कवितेतून व्यक्त केलेला आहे. आणि समाजाचा जो त्यांच्या प्रतीचा बेगडी दृष्टिकोन आहे दयेचा, त्यांच्या डोळ्यामध्ये येणारे जे नकली अश्रू आहे, तर ते ह्याला ओळखण्याचं आम्हाला सामर्थ्य असलं पाहिजे असं कवीला म्हणायचं आहे. बघा, आधी म्हणजे वाहरू सोनवण्यांच्या कवितेचं मला एक वैशिष्ट्य वाटतं, ते म्हणजे उपरोध. त्यांच्या कवितेमध्ये उपरोध आहे. म्हणजे जर त्यांचा गोधड नावाचा कविता संग्रह तुम्ही वाचला तरीही त्या कविता संग्रहामध्ये ठासून असा उपरोध भरलेला आहे. उपरोधाने ही कविता अत्यंत परिणामकारक होत जाते. उपरोधाने ही कविता, ज्याला उपहास म्हणू आम्ही, उपरोध म्हणू, यामुळे ही कविता अत्यंत प्रवाही, अर्थ म्हणजे आशय संपन्न किंवा आशय काय म्हणू त्याला, अर्थसूचक बनत जाते कविता, असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे ज्या स्वरूपामध्ये आपण पाहतो की वारूदादांचा गोधड नावाच्या कविता संग्रह असेल, त्या कवितामध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्या अनेक कवितांमध्ये उपरोध दिसतो. आणि हा जो कविता संग्रह आहे त्यांचा रुडाली, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उपरोध दिसून येणार आहे. उपरोधाची तीव्रता कमी जास्त आहे. काही कवितांमध्ये तीव्र पातळीवरचा उपरोध आहे आणि काही कवितांमध्ये त्याच्यापेक्षा कमी पातळीवरचा उपरोध आहे. पण उपरोध हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आदिवासी एकतेचे महत्त्व देखील त्यांनी आदिवासी कवितेतून प्रकट केलेले आहे. आदिवासी एकता हे माणसाला माणुसकीने म्हणजे आदिवासी एकता हे माणसाला माणुसकीने जपण्याचे सांगते. माणसामध्ये माणुसकीचे दर्शन घडविणारी ठरावी ही आदिवासी एकता, असेही त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. आजकाल आपण असं पाहतो की प्रस्थापित वर्ग, प्रस्थापित व्यवस्था फार हुशारीने वागते आहे. आपले षडयंत्राचे जाळे ती सारखे बदलवित आहे. आणि म्हणून त्यांना म्हणजे या शोषक व्यवस्थेला, या म्हणजे ही साधेसुधे लोक आहेत तरी त्यांचा धाक वाटते. त्यांचा धाक म्हणजे बघा, त्यांचा धाक कसा वाटते की त्यांनी बासुरी वाजवली, त्यांनी ढोल वाजविला तरी त्यांना धाक वाटते. हातात हात घालून ते नाचतात, गातात,
आदिवासी लोक, तरीही तिला शोषक व्यवस्थेला धाक वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो लिहितो, जगाला पाहतो, हा धाक तर बाबा वाटणारच. म्हणजे तो लिहितो आणि शब्दाची क्रांती इथल्या शोषक व्यवस्थेला माहिती आहे. आणि म्हणून त्याच्या लिहिण्यातली ताकद, त्याच्या लिहिण्यातलं सामर्थ्य किंवा शब्दातून क्रांती घडून येते हे ते ज्याला काही माहिती आहे. आणि म्हणून तो लिहितो आणि तो विचार करतो, लिहितो, तो कुठेतरी विवेकशील होतो. आणि ही जाणीव कुठेतरी परिवर्तनाची जाणीव असते, बदलाची जाणीव असते, समाज बदलाची जाणीव असते आणि क्रांतीची सूचना देणारी देखील जाणीव असते. आणि म्हणून तो त्याला धाक वाटतो. तो कुठेतरी म्हणजे मनातून त्याला धाक वाटतो की बाबा काही सांगता येत नाही, समाज कूस बदलत आहे, कुठेतरी समाजातले लोक जागृत होत आहे. आणि म्हणून तो त्याच्या शोषण व्यवस्थेची जाळसारखं बदलवत आहे. म्हणजे तो तुमच्यावर अगदी गिधाडासारखं लक्ष ठेवून आहे, परंतु तरी देखील त्याच्या मनामध्ये धाक आहे. आणि कुठल्याही शोषक व्यवस्थेच्या मनामध्ये धाक असतोच जेव्हा तो शोषण करतो, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कवी असं म्हणतो की जगाला समजून घेण्याचा हा जो प्रकार आहे त्याचा कुठेतरी विचारातून, लिखाणातून जगाकडे बघण्याचा, जगाला समजून घेण्याचा हा जो त्याचा विचार आहे, तर तो विचार निश्चितच प्रस्थापित व्यवस्थेला धाक बसवणारा विचार आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि म्हणून कवी असं म्हणतो की मी त्यांना काहीही म्हणालो नाही, मी फक्त तुमच्या राज्यात आम्हाला हसताही येत नाही आणि रडताही येत नाही, एवढेच. काहीच म्हणालो नाही, एवढंच म्हणालो त्यांना की आम्हाला तुमच्या राज्यात हसताही येत नाही आणि रडताही येत नाही, एवढंच म्हणालो मी त्यांना. आणि एवढंच म्हणणं बाबा फार म्हणजे त्यांच्या मनाची एक म्हणजे त्यांची आंतरिक सल, आदिवासी समाजाची आंतरिक सल, त्यांची आंतरिक वेदना व म्हणजे एकंदरीत त्यांची जी काही सत्य आहे, जे त्यांनी जाणलेलं सत्य आहे, हे सुद्धा त्या कडव्यातून व्यक्त होणारं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. की ज्यांच्या हातामध्ये राज्याची शासनसूत्रे आहेत, त्यांच्या राज्यात हे सगळं घडत आहे हे कवीला आवर्जून सांगायचे आहे. नव्या समाज क्रांतीचे स्वप्न पाहणारा म्हणजे स्वप्न पाहणारा हा कवी आहे. आणि ते स्वप्न वास्तवामध्ये उतरवण्यासाठी धडपडणारा देखील हा कवी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून एका कवितेमध्ये ते असं म्हणतात की आपल्याला नवा समाज घडवायचा आहे, तेव्हा काही एकदम भडकले, आम्हाला शहाणपणा शिकवतात, तर काही बघतच राहिले. आम्ही काय म्हटलं त्यांना की आपल्याला बघा, आपल्याला म्हटलेलं आहे, सगळ्यांना म्हटलेलं आहे, त्यांना वगळून नाही म्हटलेलं आहे की आपल्याला नवा समाज घडवायचा आहे, आपल्या सगळ्यांना नवा समाज घडवायचा आहे. तर ते एकदम भडकले, तुम्ही कोणता नवा समाज घडवणार आहात? जी व्यवस्था आहे ती तशीच आहे, तुम्ही ती मान्य केली पाहिजे. कारण ती आमच्या सोयीची आहे, तुमच्या सोयीची नाही आहे, ती तुम्ही मान्य केली पाहिजे निमूटपणे. आणि तुम्ही त्या व्यवस्थेच्या विरोधात जातात, नवं काहीतरी समाज निर्माण करण्याचं स्वप्न बघतात, म्हणून ते जाम भडकले. भडकणं त्यांचं स्वाभाविक होतं आणि चिडले ते, आम्हाला शहाणपण शिकवता तुम्ही. की जे आत्तापर्यंतचे जे भिल्ल आदिवासी ज्यांना अकला नाही ते आम्हाला ज्ञान शिकवत आहे, ते आम्हाला शिकवत आहे. आणि काही तर आमच्याकडे बघतच राहिले. म्हणजे त्यांना नवल वाटलं की यांच्यामध्ये एवढी जागृती यांच्यामध्ये कशी झालेली आहे, एवढं भान यांना कसं आलेलं आहे, काहीतरी आमच्याकडे बघतच राहिले अशा पद्धतीचं. तर कवीचा केवळ दुःखाची कोंडी फोडून म्हणजे केवळ दुःखाची कोंडी फोडायची नाही आहे कवीला, तर दुःखाची कोंडी फोडून एक नवं मानवी मूल्याच्या एक पार्श्वभूमीवर नवसमाज निर्मिती करण्याचं स्वप्न पाहणारा हा कवी अतिशय आशादायक जाणीवेचा कवी आहे. अतिशय आशा त्याला या समाजाकडून आहे, समाज बदलेल याच्यावर त्यांना विश्वास आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. जगण्याचे स्वप्न नावाची त्यांची जी कविता आहे
तर हे जगण्याचे स्वप्न बघताना देखील हा कवी स्वप्नातही समाज आणि समाजाच्याच वेदना बघतो. व्यथित होऊन तो स्वतःचे अश्रू स्वतःच पुसतो. समाजाचे दुःख समजून घेताना माणसाला व्यक्तिगत दुःखाच्या बाहेर पडावे लागते. केवळ व्यक्तिगत दुःखामध्ये मशगूल झालेली माणसं खऱ्या अर्थाने समाजाच्या दुःखापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून जो काही सामाजिक कार्यकर्ता असतो त्याचा पिंड असा असतो की तो आधी स्वतःच्या व्यक्तिगत दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच तो समाजातल्या दुःखाला भिडू शकतो, समाजातल्या व्यथा वेदनांना समजून घेऊ शकतो, त्याच्यावर काही तोडगा तो काढू शकतो. आणि म्हणून हा झगडा असतो एक प्रकारचा. म्हणजे जो सामाजिक कार्यकर्ता असतो त्याचा झगडा असतो, त्याचं एक व्यक्तिगत दुःख असते. आणि जे समाजाचे दुःख तो बघतो, जो अनुभवतो, तर त्याला त्याच्या व्यक्तिगत दुःखाचं काही वाटत नाही. उलट समाजाची दुःख, समाजाच्या वेदना त्या कवीला एक ऊर्जा देणारी असतात, एक ताकद देणारी असतात. आणि हेच बहारू सोनवणेंच्या कवितेची ताकद आहे असं आपल्याला निश्चितच म्हणता येण्यासारखं आहे. तर असा कार्यकर्त्याला आपल्या व्यक्तिगत दुःखातून बाहेर पडावं लागते. मानवतेच्या नात्यावर किंवा मानवतेच्या सुंदर स्वप्नावर त्याचा विश्वास असणं गरजेचं असतं. बघा, भिलोरी कवितेमध्ये सुद्धा ही सामाजिक जाणीव म्हणजे कशी उठून दिसणारी आहे हे आपल्याला बघता येण्यासारखं आहे. म्हणजे भिलोरी कवितेमधून व्यक्त होणारी सामाजिक जाणीव बघत असताना आदिवासी भिलोरी समाजाच्या सुखदुःखाशी, त्यांच्या वेदनांशी, त्यांच्या शोषणांशी, त्यांच्या सगळ्या दुःखाच्या सागराशी समरूप होणारी बहारू दादांची कविता आहे, बहारू सोनवणेंची कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर त्यांची एक कविता फार सुंदर कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे ते चांदप जाई उन्नत, म्हणजे ते चंद्रावर जाऊन आलेत. तर या कवितेमध्ये एकीकडे माणूस चंद्रावर जाऊन आलेला आहे. खरं म्हटलं तर ही घटनाच भारताची मान उंचावणारी, एक आमचा भारत देश विज्ञान क्षेत्रामध्ये किती उत्तुंग झेप घेत आहे हे दर्शवणारी ही खरंच भारतासाठी अभिमानास्पद अशी घटना आहेच. परंतु तेवढेच म्हणजे जेवढे महत्त्व एखादा जो काही वैज्ञानिक असेल तो चंद्रावर जाऊन येतो, त्याच्या एवढंच महत्त्व शेतीवर जाऊन येणाऱ्या श्रम करणाऱ्या दिवसभर त्या शेतकऱ्याला देखील आहे असं कवीला त्या कवितेतून म्हणायचं आहे. की कवी असं म्हणतो की म्हणजे कवीची एक त्या कवितेमागची जी काही मनोभूमिका आहे की या देशामध्ये जर आपल्याला असं बघायचं असेल की या देशामध्ये बौद्धिक योगदान जे काही आहे त्याला जेवढं महत्त्व आहे तेवढं श्रमिकांच्या श्रमिक योगदानाला महत्त्व नाही हे आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे बौद्धिक श्रमाला महत्त्व आहे, बौद्धिक योगदानाला महत्त्व आहे, पण श्रमिकांच्या श्रमिक योगदानाला महत्त्व नाही. ही फार मोठी विषमता आपल्याला देशाची दिसून येणारी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण असं पाहतो की सीमेवर लढणारा सैनिक जेवढा महत्त्वाचा असतो, की सीमेवर लढणारा सैनिक आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत असं आम्ही वारंवार म्हणतो. आणि म्हणून त्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला आम्ही सॅल्यूट करतो. बरोबर आहे, आम्हाला त्याचा अभिमानही आहे. परंतु आम्ही जो काही या देशाच्या सीमेच्या आत शेतीच्या धुरा बांधाऱ्यावर लढणारा, श्रम गाळणारा, हजारो धावा या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापर्यंत असंख्य करणारा हा जो शेतकरी आहे, तर त्या शेतकऱ्याचे श्रम, त्या शेतकऱ्याची झीज, त्या शेतकऱ्याचं पसापसा वाहणारं घाम, त्याचं आटणारं प्रत्येक झाडाच्या मुळाशी, प्रत्येक रोपाच्या मुळाशी, प्रत्येक धान्याच्या मुळाशी त्याचं जे पसापसा आटणारं रक्त आहे त्याची सुद्धा आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. कारण हा शेतकरीच या देशाचे लाज आणि या देशाच्या पोटाच्या भुकेची आग कुठेतरी विझवणारा आहे. आणि म्हणून आम्ही त्या शेतकऱ्याच्या कष्टाची देखील किंमत ठेवली पाहिजे.
असं कवीला आवर्जून आपल्या कवितेच्या माध्यमातून म्हणायचं आहे. आणि म्हणून त्यांनी या गोष्टीवर प्रकर्षानं भर दिलेला आहे की ते असं म्हणतात त्या कवितेमध्ये की त्या माणसाचं कौतुक झालं की जे चंद्रावर जाऊन आले त्या माणसांचं कौतुक सगळ्यांनी केलं, त्यांचा गौरव केला, ते बरोबरही होता. पण आम्ही शेतामध्ये कित्येकदा गेलो आलो, खूप घाम गळाला आम्ही, पण आमची साधा कोणी आमची विचारणा केली नाही, कोणी आमची नोंद सोडा, पण कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही. आम्ही इतक्यांदा शेतामध्ये गेलो आलो, शेतामध्ये श्रम केले, खपलो आम्ही, पण आमचं कोणाला काहीच नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून म्हणजे त्यानंतरची जी भूमिका मांडली कवीने ती अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. कवी असं म्हणतात, ते चांदप जाओत क मंगलप, लूटपाट भेदभाव जोर जबरी, तिसनी नियत तीच नजर तीच, दुखना घर सापडना नहा, दुखना डोंगर धरती प सोडीन, ते चांदप जाईन काय करीत. बघा, फार सुंदर आशय, फार सुंदर अर्थ त्या भिलोरी बोलीतल्या काव्यओळीचा आहे की कवी असं म्हणतात की ते चांदप जावोत का मंगलप, ते चंद्रावर जावोत का मंगळ ग्रहावर जावोत, लुटपाट भेदभाव जोर जबरी, लुटपाट भेदभाव जोर आणि जबरदस्ती, तिसनी नियत तीच, त्यांची नियत तीच आहे, त्यांची नजर तीच आहे. आणि पृथ्वीवर त्यांना दुःखाचं घर सापडलं नाही का, ते चंद्रावर शोध घ्यायला गेले. म्हणजे दुःखाचा डोंगर धरतीवरच ठेवून ते चंद्रावर जाऊन काय करणार आहेत. दुःखाचा डोंगर त्यांना धरतीवरच ठेवायचा आहे, तर मग ते चंद्रावर जाऊन काय करणार आहेत बाबा. चंद्रावर जाऊ ते लोक का मंगळावर जाऊ. आमच्या दुःखी लोकांना, आम्ही वेदनेमध्ये जे लोक आयुष्य भोगत आहोत त्या लोकांना काय फायदा आहे. फार फार महत्त्वाचा आशय त्यांच्या कवितेमधला आहे. त्यांच्या कवितेमागची त्यांची भूमिका वाहरू सोनावण्यांची अतिशय महत्त्वाची आहे. त्यांना हे आवर्जून सांगायचं आहे. आणि शेवटी बघा, म्हणजे आदिवासी समाजाचं भळभळतं दुःख, त्यांच्या मनातली भळभळती वेदना कशा पद्धतीनं फुटत जाते हे नंतरच्या त्या काव्य ओळीतून आपल्याला दिसते. कवी असं म्हणतो, काय नहा र भाऊ काय नहा, कोण नहा, ही दुनिया मतलबी आहे. काय नाही रे भाऊ, काही नाही आहे, कोणाचं कोणीच नाही आहे. ही दुनिया जी आहे ना, ही दुनिया मतलबी आहे. तर अशा पद्धतीचं एक म्हणजे या काव्य ओळीतून आदिवासीच्या भीषण दुःखाची जी टीस आहे ती फुटत जाणारी आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे हा जो म्हणजे एक जो कार्यकर्ता असतो, समाज कार्यकर्ता असतो, तर तळमळीचा जो कार्यकर्ता असतो त्या तळमळीच्या कार्यकर्त्याला व्यक्तिगत पातळीवरचं दुःख गोंजारत बसून चालत नसतं, तर तो सामाजिक पातळीवर जगताना आपल्याला प्रामुख्यानं दिसतो. सामाजिक दुःखाचं, सामाजिक जाणीवेचं त्याला भान असणं गरजेचं असतं किंवा असावं. आणि म्हणजे हे सगळे सांगणारी समाजातली विषमता उजागर करणे म्हणजे हे त्या समाज कार्यकर्त्याच्या लढाईचंच एक सूत्र असतं की व्यवस्थेतील विषमता त्याने उजागर केली पाहिजे समाजासमोर. हा त्याच्या एक लढाईतलाच भाग असतो, त्याच्या लढाईतलंच एक विचारसूत्र असतं असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे बघा, त्या कवितेमध्ये फार सुंदर भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की ते असं म्हणतात की एक घाम गाळतो आणि दुसरा गादीवर लोळतो. आणि म्हणून एकाच्या वाट्याला दुःख आहे, प्रचंड दुःख आहे, आणि एकाच्या वाट्याला प्रचंड सुख आहे. किती मोठी भयावह दरी आहे बघा. की एक घाम गळत राहतो आणि एक दुसरं गादीवर लोळत राहतो. म्हणजे ही किती मोठी विषमता आहे, किती मोठी सामाजिक दरी आहे खऱ्या अर्थानं. आणि ती दरी का निर्माण झालेली आहे, कारण आम्ही श्रमव्यवस्थेला बौद्धिक जी काही म्हणजे बौद्धिक श्रम जे आहे तेवढे आम्ही शारीरिक श्रमाला महत्त्व दिलं नाही, म्हणून ही विषमता निर्माण झालेली आहे. आम्ही शारीरिक श्रमाला देखील बौद्धिक श्रमा इतकंच महत्त्व दिलं पाहिजे, त्याचा मोबदला देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. हे
या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे सामाजिक घटक आहे. समाजामध्ये आपण जगतो. आपण समाजामध्ये बघतो की किती प्रचंड पातळीवरचं शोषण आहे. शेतामध्ये दिवसभर राबणारा जर एखादा म्हणजे शेतमजूर असेल किंवा आमची एखादी शेतामध्ये मजुरी करणारी आमची भगिनी असेल, तर तिला रोज विचारा तुम्ही, काय रोज आहे बाई म्हणावं तुम्हाला, तर ती सांगेल आम्हाला जे निंदण्याचे हे असतात ना, निंदण्याची घात जेव्हा असते ना, तेव्हा निंदनाचं उधळं देते तेव्हा आम्हाला 2 पैसे जरा जास्त तरी मिळतात. म्हणजे तो आमचा रोज जातो 150वरून कधी कधी 200वरही जातो, पण 100-150 रोज मिळतो. आणि एरवी 100 रुपये ठरलेला रोज आम्हाला. त्याच्यामध्ये काही फरक नाही. तुमचे पगार वाढत आहे, ते असं म्हणतात की बाई तुमचे पगार वाढतच आहे सारखे, आमचे कधी वाढणार. किती मोठी चटका लावणारा हा प्रश्न आहे. तुम्ही घर बसता, तुम्ही बिमार असता, तरीही तुमचा रोज बुडत नाही. तुम्ही 8 दिवसाच्या सुट्ट्या काढल्या तरीही तुमचा रोज बुडत नाही. तुमचा पगार शासन देतेच. पण आम्ही ना बाई, 1 दिवसाचा जरी रोज पडला ना आमचा शेतीत जाण्याचा, तर आमचं कुटुंब उपाशी मरते. आम्ही हातावर पोट घेऊन जगणारी माणसं. हे जे दुःख आहे, सामाजिक दुःख आहे, या दुःखाविषयी बोलताना आपल्याला वाहरूदादांच्या कविता वाटतात. या दुःखाविषयी ते बोलतात, या दुःखाला ते वाचा फोडतात. आणि म्हणून त्यांची कविता ही म्हणजे हे याच्यावर प्रकाश टाकते, या विषमतेवर प्रकाश टाकते की एक घाम गळातून दुसरा गादीवर लोळतो आणि म्हणून एक हसतो, एक खुशाल मस्त जीवन जगतो आणि एक मात्र एकाला दुःखात जीवन जगावं लागतं. आणि म्हणून एकाला हसवणारी व्यवस्था आणि एकाला रडवणारी ही व्यवस्था आहे. समोर कवी असं म्हणतो की जा भेद ता लूटस, जा लूट ता दुःखस, दुःखमा दुनिया हैराणस, माणूस ना वैरी बनी गईस. काय म्हणतो कवी या ठिकाणी की जिथं भेद आहे तिथे लूट आहे, जिथे लूट आहे तिथे दुःख आहे आणि दुःखात दुनिया हैराण आहे, माणूस माणसाचाच वैरी झाला आहे. तर अशा पद्धतीची भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून हा समग्र बदल आपल्याला हवा असेल तर काय झालं पाहिजे, तर इथे बदल घडाला एक लढाई जोई असं म्हटलेलं आहे. इथे बदल घडण्यासाठी एका लढाईची आवश्यकता आहे, एक लढाई हवी आहे इथे बदल घडण्यासाठी. म्हणजे क्रांतीचं एक सूचन करणारी त्यांची ही कविता आहे. क्रांतीची भूमिका मांडणारी, क्रांती सूचना करणारी, संघर्षाचा उठाव करणारी, उलगुलाडचा जयघोष करणारी त्यांची ही कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर श्रमिकांसाठी जगणार असा निर्धार त्यांच्या या सामाजिक कवितेचा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे माणूस केव्हा माणूस होतो बघा, माणूस जन्माला येतो म्हणून माणूस नसतो. तर माणूस जेव्हा माणूस म्हणून जगतो तेव्हा तो माणूस होतो. हे फार सुंदर असं सूचन त्यांनी त्या कवितेच्या आशयातून केलेलं आहे. कवी असं म्हणतो की म्हणजे तेव्हाच माणूस होतो या कवितेमध्ये. माणसापासून नाळ तोडून माणसाला माणूस बनता येत नाही. मानवी जगण्यातून जर मानवी नात्याला आपण वगळले तर त्या नात्यामध्ये काय शिल्लक राहते. आणि माणूस समजून घेणे हे बाबा घरात बसून शक्य नाही आहे. म्हणजे हे तीरावर उभे राहून पाण्याचा अंदाज घेण्यासारखी गोष्ट आहे. पाण्याच्या प्रवाहातच उडी घ्यावं लागेल, तेव्हा तळापर्यंत पाणी किती आहे आणि विस्तारित किती आहे हे आपण पाण्याच्या अदमास तीरावर उभे राहून घेता येत नाही, पाण्यात उडी घ्यावी लागते. तसेच माणूस घरात बसून समजून घेता येत नाही, माणसापर्यंत पोहोचावं लागतं. माणसाची सुखदुःख विचारावी लागतात, माणसाच्या हृदयाशी संवाद साधावा लागतो, तेव्हा माणसं कळतात. माणसं समजून घेणं इतकं सोपं नाही आहे. माणसं काही अशी पुस्तकासारखी तुमच्यासमोर येऊन उभी नाही होत. तुम्हाला त्यांना बोलतं करावं लागतं. तुम्हाला त्यांच्या व्यथावेदनांशी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे, तुम्हाला त्यांच्या भावनांना समजून घेता आलं पाहिजे. आणि हे सगळं सांगत असताना कवीला असं म्हणायचं आहे, कवी हेच सांगतो आपल्या कवितेतून. कवी असं म्हणतो की माणसाला माणूस बनावे लागते माणसाच्या वस्तीत जाऊन.
माणुसकीची बोलीभाषा बोलावी लागते, सर्वांसोबत माणसासारखे वागावे लागते आणि स्वतःला घडवावे लागते, तेव्हाच माणूस माणूस होतो. बघा किती सुंदर माणूस होण्याची एक परिभाषा, माणूस होण्याची एक व्याख्या कवी करताना आपल्याला दिसतो. की कवी इथं असं म्हणतो की माणसाला माणूस बनावे लागते. म्हणजे आमच्या काहीतरी वरपांगी संकल्पना आहे माणसाला माणूस समजण्याची, नाही का? म्हणजे माणूस केव्हा बनतो हे आम्ही थोडंसं खोलपर्यंत जाऊन समजून घेण्याची गरज आहे, अशी बहारूंची कविता आपल्याला सांगते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की माणसाला माणूस बनावे लागते, माणसाच्या वस्तीत जाऊ. मग माणसाची वस्ती कोणती? शोषितांची वस्ती, जिथे व्यथा वेदना नांदतात उघड्या माळरानावर. या शोषितांच्या वस्तीपर्यंत आम्हाला जाऊन पोहोचावं लागते. त्यांच्या भाषेमध्ये आम्ही बोललो ना, एक दोन शब्द जरी त्यांना प्रचंड आनंद होतो, एक दोन वाक्य जरी आम्ही त्यांच्या भाषेमध्ये बोललो ना, जर आपण आमच्या गोरोमाटी भगिनीशी, आमच्या गोरोमाटी बांधवाशी संवाद साधायचा असला, आपणच मणक्याचं एवढं जरी म्हटलं तरी त्यांना आनंद होतो, त्यांना चांगलं वाटतं. कुठेतरी भाषा माणसाचे हृदय जोडते, हे तेव्हा आपल्याला कळतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. आणि म्हणून म्हणजे ही भाषा तर समजणं गरजेचं आहे, पण माणुसकीची भाषा ही त्याच्यापेक्षाही महत्त्वाची आहे. ती माणुसकीची भाषा आम्हाला शिकावी लागेल, समजून घ्यावी लागेल. ही भाषा तरी नाही आली तरी काही बिघडत नाही, पण माणुसकीची भाषा तुम्हाला आली पाहिजे, असं कवीला म्हणायचं आहे. आणि म्हणून सर्वांसोबत तुम्ही माणसासारखं वागावं लागतं तुम्हाला, म्हणजे तुम्ही सर्वांसोबत माणसासारखं वागले पाहिजे. आणि असं करत करत तुम्हाला माणूस म्हणून घडवावं लागतं, तेव्हाच तुम्ही माणूस बनता. किती मोठा आशय आहे, किती सुंदर आशय आहे या कवितेतला. आणि म्हणून वारुळ सोनवणेंच्या कवितेमध्ये मानवी दुःखावरचं एक चिंतन आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानानुसार ते त्या मानवी दुःखाच्या मुळापर्यंत जातात. मानवी तृष्णा, मानवी देहधर्माच्या इच्छा याला कशा कारणीभूत आहे याचा वेध घेणाऱ्या वारुळ सोनवणेंच्या कविता आहे. विविध प्रथा परंपरा, त्यातून घडणाऱ्या आत्महत्या ही त्या मानवी तृष्णेचीच एक शृंखला आहे. दुःखे मानवनिर्मित असतात. आर्थिक शोषण हे जरी शेतकऱ्यांच्या दुःखामागील कारण असले तरी त्या दुःखातून बाहेर पडणारा जो काही मानवी संघर्ष आहे, शेतमजुरांचा मानवी संघर्ष आहे, त्याच्यावर बोट ठेवत त्यांची कविता असं म्हणते की पण मला समजत नाही, श्रमाशिवाय ज्याला जगता येत नाही तो शेतमजूर जगतो, मग शेतकरी आत्महत्या कसा करतो? की कवी असं म्हणतो की मला समजत नाही की श्रमाशिवाय ज्याला जगता येत नाही, की म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील हे वास्तव वेध कवीने जो घेतलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटतो. की कवी असं म्हणतो की मला हे समजत नाही मला की श्रमाशिवाय ज्याला जगता येत नाही, की ज्याच्या हातावर पोट आहे. बघा, शेतकरी थोडाफार बरा आहे, म्हणजे कसं असते दुःखामधलं कोणतं भारी दुःख आणि कोणतं हलकं दुःख याची तुलना करायची असली ना, तर हा जो शेतकरी आहे तर शेतकऱ्याचं दुःख असेल, पण शेतकऱ्याला एक दिलासा आहे, त्याचा हक्काचा तुकडा आहे, त्याच्या हक्काची जमीन आहे. मग तो कोरडवाहू असू द्या, खडकाळा असू द्या, कसाही असू द्या, ठीक आहे, त्याचा मालकीचं काहीतरी आहे. परंतु जो शेतमजूर आहे त्याच्या मालकीचं तर काहीच नाही आहे. त्याचा हातावर पोट आहे, त्याचं दुःख किती भीषण आहे याच्या दुःखापेक्षा. आणि मग कवी म्हणतो मला हे समजत नाही की श्रमाशिवाय ज्याला जगता येत नाही, की एक दिवस श्रम केले नाही तर त्याचं पोट उपाशी राहतं, तो जगू शकत नाही. आणि श्रमाशिवाय ज्याला जगता येत नाही तो शेतमजूर मात्र जगतो, शेतीवर काम करणारा तो शेतमजूर मात्र जगतो. आणि मग शेतकरी का आत्महत्या करतो? त्याच्याजवळ तर थोडासा जमिनीचा तुकडा आहे, त्याला दिलासा आहे. म्हणजे इथे जे काही बघा, जो काही शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे याचा वास्तव वेध घेणारी ही कविता आहे.
अतिशय वास्तववेध त्यांचा महत्त्वाचा आहे की ज्यांच्या मालकीचे काहीच नाही, तो शेतमजूर, हातावर पोट आहे, श्रमाशिवाय तो जगू शकत नाही. तो शेतमजूर जगतो आणि शेतकरी का आत्महत्या करतो, हा प्रश्न त्यांना पडलेला रास्त प्रश्न आहे. आणि शेतकऱ्या आत्महत्या म्हणजे शेतकरी आत्महत्या या प्रश्नामागील सत्यता देखील उलगडून दाखवणारी ही कविता आहे. याचा अर्थ शेतकरी जे काही आत्महत्या करतात त्याच्याविषयी कवीला संवेदनशीलता नाही आहे असा मूर्खपणाचं आपण काहीतरी विधान करू शकत नाही. कवीला ही त्यांच्याप्रती प्रचंड काय म्हणू संवेदना आहे, त्यांच्यासाठी काम करणारा हा कवी आहे. परंतु तरीही काही असे आहे का की जे इतर कारणांनी मरण पावलेले आहे आणि त्याची नोंद शेतकरी आत्महत्येमध्येच घेण्यात आलेली आहे. बघा, तुम्हाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केला हे असे अनेक संदर्भ वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळालेले असेल, परंतु शेतमजुराने आत्महत्या केली, शेतमजुरी करणाऱ्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली, असे संदर्भ तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळाले नसते. हा विचारव्यूह आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. ही भावना, ही भूमिका आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपण असं बघतो की कवीला असं वाटतं की आपण दुःखाचे मूळ शोधले पाहिजे. बुद्धाने जे म्हटलेलं आहे की मानवी तृष्णा हे माणसाच्या दुःखाचे कारण आहे. मानवी तृष्णा, तहान, त्याला असलेली सुखाची तहान हे त्याच्या दुःखाचं कारण आहे. तुम्हाला तुमची तृष्णा मारता आली पाहिजे, तुम्हाला तुमची तहान मारता आली पाहिजे, तुमच्या इच्छा तुम्हाला मारता आल्या पाहिजे, तर तुम्ही त्या दुःखाला मारण्याचा कुठेतरी प्रयत्न करता. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा कवी असं म्हणतो की आम्ही दुःखाचं मूळ शोधलं पाहिजे. दुःखाचं मूळ जर आम्ही शोधलं ना तर दुःखाचं निवारण आम्हाला करता येईल, जे बुद्धानं सांगितलेलं आहे. तो कवी असं म्हणतो की म्हणजे बुद्धचिंतनाचा मानवी दुःखावरचा शोध सम्यक जाणीवेच्या पातळीवर हा कवी घेऊ पाहतो. तो असं म्हणतो की दुःखाचे मूळ शोधायला हवे, मुळावरच घाव घालत जगण्याचे मार्ग मोकळे करायला हवेत. दुःखाचे मूळ शोधायला हवे आणि ते दुःखाचे मूळ एकदा शोधले ना की ते मुळावरच घाव घालत जगण्याचे पुढील मार्ग मग मोकळे करायला हवेत. आणि नंतरच पुढील जगण्याचे मार्ग मोकळे होईल जेव्हा आम्ही त्या दुःखाच्या मुळावर घाव घालू तेव्हा. परंतु बाबा, एवढं सोपं नसते दुःखाच्या मुळावर घाव घालणं. किती जणांना जमतं दुःखाला जिंकणं, किती जणांना जमतं की त्या तृष्णेच्या मुळ्या उपटून काढणं. खूप कठीण गोष्ट असते. आम्ही माणसं आहोत, परंतु माणसं आहो म्हणून आम्ही फार कमकुवत आहो, आम्ही फार इच्छांना, अपेक्षांना किंवा आमच्या तृष्णेला आम्ही आहारी गेलं पाहिजे अशातलाही काही भाग नाही आहे. उलट आम्हाला तृष्णा जिंकता आल्या पाहिजे. हाच सांगण्याचा कवीचा हेतू त्या कवितेमागील आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून हा एक सुंदर सामाजिक आशय त्यांच्या या सामाजिक कवितेतून व्यक्त होणार आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर एकूणच रुडाली कविता संग्रहातील वारूदादांच्या जेवढ्या काही सामाजिक जाणीवेच्या कविता आहेत तर त्यांच्या सामाजिक कवितांना मानवी दुःखाची तीव्र जाणीव आहे. सामाजिक विषमतेचे दुःख मानवी समाजात दुफळीला केवळ कारण ठरणारे नाहीत, तर एकाच देशामध्ये दोन भारत निर्माण करणारे हे सामाजिक दुःख आहे. एक श्रीमंताचा देश भारत देश आणि एक गरिबांचा, म्हणजे एक श्रीमंताचा शायनिंग इंडिया असलेला देश आणि एक गरिबांचा, एक गरीब भारत असलेला देश, असे दोन भारत एकाच भारतामध्ये निर्माण करणारा म्हणजे ही सामाजिक दुफळीची व्यवस्था आहे, सामाजिक विषमता आहे. सम्यक क्रांती सूचनातून सम्यक परिवर्तनाकडे जाणारा हा या संग्रहातील कवितांचा सम्यक प्रवास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सामाजिक समता जोपर्यंत प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत कुठल्याच स्वातंत्र्याला फारसा अर्थ राहणार नाही, तर ते केवळ एक सत्ता हस्तांतरण ठरेल हे सामाजिक भान देखील कवीला नाही असं आपण म्हणू शकत नाही. या कविता संग्रहातील सामाजिक भान
सामाजिक संघर्ष, शोषितांना दिशादर्शन करणारा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर एकंदरीत रुडाली या कविता संग्रहातील सामाजिक जाणीवेच्या कविता किंवा सामाजिक कविता या अशा पद्धतीच्या एकूणच कविता आहे, तो आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या तासिकेला आपण त्याच्यानंतरच्या ज्या काही म्हणजे व्यक्तिचित्रणपर काही कविता असेल किंवा निसर्ग जाणीवेच्या कविता असेल किंवा मग अजून आपण असं पाहतो की स्त्री जाणीवेच्या कविता आहे. फार सुंदर आशय त्यांच्या स्त्री जाणीवेच्या कवितेचा देखील आहे. तर हा एकंदरीतच या कविता आपण या माध्यमातून समजून घेऊ. तर आजच्या पुरतं विवेचन या ठिकाणी आपण थांबवू. उद्याच्या तासिकेला आपण भेटू. ठीक आहे.